नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. सार्वजनिक बांधकाम खातं हे जे खातं आहे ते सगळ्या सामान्य लोकांच्या अगदी जवळचा असा विषय आहे. कारण रस्ते असोत, पूल असोत, सार्वजनिक इमारती असोत, शासकीय इमारती असोत, या सगळ्यांशी सर्वसामान्य लोकांचा रोजच्या रोज थेट संबंध येत असतो. म्हणूनच आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावर चर्चा आपण आयोजित केलेली आहे आणि आज आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी वेगवेगळ्या पदांची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे आणि गेल्या 3 दशकांहून अधिक महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आता तुम्ही नुकताच हा पदभार सांभाळलेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा. हा पदभार स्वीकारल्यानंतर आता खरं तर खूप कमीच दिवस झालेले आहेत, पण ह्या आल्या आल्या पहिला निर्णय तुम्ही कोणता घेतला? निवडणुका लागल्यानंतर सर्वच लोकांना सरकारचं आपण काय देणं आहोत, नो ड्यूज ज्याला म्हणतो, ते नो ड्यूज सर्वांनाच घ्यावे लागतं, सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि जे लोकप्रतिनिधी म्हणा किंवा ज्यांना निवडणूक पैसे देणं राहिलं असेल तर त्यांना सगळीकडे फिरायची गरज पडू नये. मुंबईच्या प्रेसिडेन्सी डिव्हिजनमध्ये जावं, नो ड्यू सर्टिफिकेट पैसे जे काही देणं असेल तर पैसे भरावेत आणि नो ड्यू सर्टिफिकेट घ्यावं. म्हणजे सगळ्या राज्यामध्ये फिरायची गरज पडू नये. हे सर्व जनतेच्या हिताकरता घेतलेला पहिला निर्णय की तुम्ही सगळं राज्य फिरायची गरज नाही, तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट पाहिजे तर आमच्या डिपार्टमेंट. आणि मी प्रयत्न हा करणार आहे की राज्यातल्या सगळ्याच विभागाला तिथे जिथे नो ड्यूज घ्यायची गरज पडते, जलसंपदा विभाग आहे त्यांचं नोटीस घ्यावं लागतं. इतरही तर लोकप्रतिनिधीला ज्यावेळेस निवडणूक लढवायची असते तेव्हा त्यांनी 10 ठिकाणी फिरायची गरज नाही. त्यांनी एकाच ठिकाणी जाऊन त्याचे पैसे भरावेत आणि नो ड्यू सर्टिफिकेट घ्यावं. हा त्यातला एक विषय आहे. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे जे आहे की राज्यामध्ये जसं आपण पाहतो की नॅशनल हायवेजला आणि स्टेट हायवेजला, विशेषतः नॅशनल हायवेजला सगळ्या ठिकाणी सोयीसुविधा या निर्माण केल्या गेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शौचालय आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, पेट्रोल पंप्स आहेत. एक कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करून लोकांच्या सुविधा, आपण प्रवासाला निघाल्यानंतर साधारण 50-100 किलोमीटर झालं की माणसाला वाटतं की या ठिकाणी 10 मिनिटं थांबावं, चहा घ्यावा. आणि ते नॅशनल हायवेवर मुंबई पुणे एक्सप्रेसवे झालेला आहे. तशाच पद्धतीचं राज्यामध्ये सर्वत्र ज्या या ठिकाणी शासकीय म्हणजे राज्याचा रस्ता असेल किंवा अशा ठिकाणी आपल्याला ही सोय देता आली पाहिजे. कारण लोकांना शेवटी प्रवासाचा थकवा जो माणसाला जाणवतो तो 100-1 किलोमीटर गेल्यानंतर कुठेतरी त्याला थांबता आलं पाहिजे. त्या ठिकाणी टॉयलेट असलं पाहिजे, त्या ठिकाणी चहाची व्यवस्था असली पाहिजे, पेट्रोलची उपलब्ध असली पाहिजे. असा जो कॉन्सेप्ट आहे जो नॅशनल हायवेजमध्ये किंवा एक्सप्रेस हायवेमध्ये पाहायला मिळतो, तशा प्रकारचा कॉन्सेप्ट राज्यात इतरही रस्त्यावर करण्याच्या बाबतीमध्ये काही सूचना मी त्यांना दिल्या. अर्थात तो फार प्रायमरी स्टेजला आहे, पण त्याची माहिती यावी असा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून राज्यामध्ये लोकांना प्रवाशांसाठी अडचण निर्माण होणार नाही आणि सोयी सुविधा ही सर्वत्र उपलब्ध व्हावी. अशा प्रकारची सुरुवात केलेली पाहूया पुढे जसं जाईल त्याप्रमाणे राज्यामधली सुविधा, पायाभूत सुविधा उत्कृष्ट व्हाव्यात. आणि महाराष्ट्र राज्य हे देशातलं अतिशय प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून गणना व्हावी, ज्याच्यामध्ये रस्त्याचा सहभाग मोठा राहील, हा माझा प्रयत्न आहे. तर पुढे काय पुढचे तुमचे विचार आहेत किंवा प्लॅन्स आहेत? असं आहे की अतिशय महत्त्वाची जबाबदारी या महाआघाडी सरकारमध्ये माझ्यावर सोपवल्या गेलेली आहे. म्हणजे आपण जे म्हणलं ते बरोबर की सामान्य माणसाचा रोजचा संबंध घराबाहेर पडल्यावर रस्ता, अशा प्रकारची परिस्थिती आहे की लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत. आणि रस्ता हा पायाभूत सुविधेमधला एक महत्त्वाचा घटक आहे अशी आम्हा सर्वांची धारणा आहे. आणि त्यामुळे आज जे राज्य शासनाच्या अत्याधिकृत जवळपास 97,000 किलोमीटरचे रस्ते आहेत, मग ते प्रमुख जिल्हा मार्ग आहे, त्याला आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणू तो आहे, त्यानंतर राज्य महामार्ग आहेत, हे राज्य शासनाच्या अत्याधिकृत असल्या, त्याशिवाय केंद्राकडे काही रस्ते आहेत. परंतु ही सर्व 97,000 किलोमीटरची जी लांबी राज्यामध्ये आहे ती सुस्थितीत असली पाहिजे. ते रस्ते मोटरेबल असले पाहिजेत. हे केवळ फक्त हायवेज नाही तर गावापर्यंत पोहोचण्या इतके आणि MIDCs असेल, इंडस्ट्रियल एरियाज असतील, तिथपर्यंत जाण्या इतपत चांगले रस्ते आपल्याला देता आले पाहिजेत. पायाभूत सुविधा चांगल्या असल्या पाहिजेत आणि रस्ते चांगले, मग राज्याचं एक इमेज जे बाहेर जातं लोकांमध्ये की या राज्यामध्ये रस्ते उत्तम आहेत. लोक विमानसेवा म्हणतात चांगली आहे किंवा, पण सर्वात आधी पहिला सामान्य माणसाचं उत्तर जातं रस्ते उत्तम आहेत. त्यामुळे मला वाटतं की ते दर्जेदार स्वरूपाच्या पायाभूत सुविधा, ज्याच्यामध्ये रस्ता हा महत्त्वाचा भाग आहे,
ते राज्यामध्ये चांगले असावे. त्याकरता मी या विभागाचा नवीन मंत्री या नात्याने, या महाविकास आघाडीचा मंत्री या नात्याने, हा सर्वात मोठा माझ्या समोरचा एक आव्हानात्मक विषय आहे आणि मी तो हाती घेतलेला आहे. अनेक पद्धतीने हे सगळं काम करण्या इतपत तयारी आमची सुरू झालेली आहे. त्या बजेटमध्ये सर्व करायचं आहे, अधिक पैसे मिळावेत आणि त्यातून अधिक कामं व्हावीत, अशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे माझा. बरोबर आहे. कारण प्रत्येकालाच म्हणजे व्यक्ती गावात असो, शहरात असो किंवा कुठल्याही भागात असो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण ज्या रस्त्यावरून जातो ते छान असावेत, अगदी गुळगुळीत असावेत. बिलकुल बिलकुल. रस्त्यांचा हा एक प्रश्न आहे. दुसरं, शासकीय इमारती ज्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, तर असं बघण्यात येतं की खूप ज्या जुन्या काळच्या आहेत त्या मजबूत आहेत, पण काही आहेत त्या मात्र थोड्या मोडकळीला आलेल्या आहेत. तर ब्रिटिशांच्या कालावधीनंतर आपण पाहतो की आपलं शासन ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर विविध राज्य निर्माण करण्यात आली, त्यानंतर ही प्रक्रिया ही सुरूच आहे. आणि कुठलंही सरकार असो, नवीन इमारतीची गरज आहे. नवीन जिल्हे झाले, नवीन तालुके झाले, मुख्यालयाला नवीन इमारत लागते, नवीन जिल्हे झाल्यानंतर तिथे काही सुविधा उपलब्ध, त्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. परंतु आपण म्हणण्यात ही गोष्ट खरी आहे की इमारती काही ठिकाणी फार जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही ज्या इमारती धोकादायक आहेत, जीर्ण झालेल्या आहेत, त्याचे नवीन इमारती उपलब्ध करून देत आहोत बऱ्याच ठिकाणी. पण खरी अडचण बऱ्याचशा वेळी येते की पैशाची उपलब्धता हा विषय. त्यामुळे मग बीओटी तत्वावर हा नवीन कॉन्सेप्ट मधल्या काळात आला की बीओटी तत्वावर जमीन आमची आहे, डेव्हलपरला तिथे आणायचं आणि त्यांनी मग त्यात गुंतवणूक करून शासनाला त्याचा हिस्सा द्यायचा, बाकीचा त्यांनी ठेवून घ्यायचा, असाही कॉन्सेप्ट राज्यामध्ये काही ठिकाणी वापरला गेलेला आहे. परंतु मला वाटतं शासकीय इमारतीमध्ये तसा कॉन्सेप्ट अद्याप पूर्णपणे आम्ही आणलेला नाही. परंतु जुन्या जीर्ण बिल्डिंग सुद्धा आम्ही रिन्यू करतो, त्याला पैसे मिळतात. त्याच्यामध्ये मग प्रायोरिटी ठरवली पाहिजे. फारच ज्या अडचणीच्या आहेत तिथे देखभाल करायची गरज आहे, तिथे अग्रक्रम देतो आणि मग नवीन इमारतीचं काम तर साधारण सुरूच असतं. बरोबर आहे. मला सांगा, नव म्हणजे नक्की काय असतं? महालक्ष्मी सरसला आल्यावर कळतं. आकर्षक कला वस्तू, त्याचबरोबर अस्सल घरगुती मसाले, त्याशिवाय चवदार खाद्य पदार्थांची मेजवानी. जरूर भेट द्या. MMRDA ग्राउंड, BKC बँड्रा येथे 17 ते 29 जानेवारीत प्रवेश विनामूल्य. सर, ह्या सगळ्या कामांमध्ये एक पारदर्शकता यावी, ह्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत? आता तर सर्वच ऑनलाईन सिस्टम झालेली आहे. टेंडरिंगची प्रक्रिया ऑनलाईन, त्यांनी जे काही बिलं सादर करा, मेजरमेंट्स घ्यायची, ही प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन आम्ही केलेली आहे. त्यानंतर पेमेंट सुद्धा जेवढं होईल तेवढं आपण शक्यतो पेमेंट प्रयत्न करतो, ते सुद्धा ऑनलाईन पेमेंट त्यांचं झालं पाहिजे. या सगळ्या अत्याधुनिक पद्धतीने आता ही सगळी प्रक्रिया जी आहे ही त्या निमित्ताने पारदर्शक झालेली आहे. सगळीकडेच आता संगणकाचा उपयोग एवढा मोठ्या प्रमाणावर आहे की त्याच्या माध्यमातून आता ही सगळी प्रक्रिया ही संगणकाच्या माध्यमातून होत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपोआप पारदर्शकता आलेली आहे. नक्कीच. आणि मग आता तुम्ही म्हणालात की आता तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि आपलं सगळं पूर्ण जगच आता तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहे, तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर या विभागामध्ये आपण कशा पद्धतीने? नक्कीच आम्ही करतोय. आता नवीन तंत्रज्ञान अतिशय इंटरनॅशनल लेवलला एवढ्या विकसित सगळं तंत्रज्ञान झालेलं आहे, ते सुद्धा आपण आत्मसात करत आहोत. जर्मन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आता आपण पाहतो की सॉइल स्टेबलायझेशन पहिल्यांदा करायचं काम असतं, किंवा जिथे बऱ्याचशा ठिकाणी पाहतो महाराष्ट्रामध्ये ब्लॅक सॉइल आहे, ब्लॅक सॉइलमध्ये रस्ते टिकत नाहीत आणि बरंचसं नुकसान होतं, त्याच्या अगोदर रस्ते खराब होतात. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे. त्याचबरोबर आता प्लास्टिक जे आपण आता जमा होत आहे, आता अनेक मोठ्या खाजगी कंपन्यांनी प्लास्टिकचा वापर सुद्धा डांबरामध्ये टाकून एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय की ज्यामुळे रस्त्याची लाईफ वाढते आणि प्लास्टिक जे खरं पर्यावरणाला अडचणीचं आहे, जे प्लास्टिक आपण वापरू नये असं म्हणतो, त्या प्लास्टिकचा सगळा उपयोग रिसायकल करून ते केमिकलच्या माध्यमातून ते रस्त्याच्या कामामध्ये हल्ली अनेक ठिकाणी वापरलं जातं आणि अनेक मोठ्या कंपनीजनी प्लास्टिकचा सुद्धा वापर या डांबरामध्ये मिश्रित करून रस्ते त्या पद्धतीने करायचा ते काम सुरू केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं की या सगळ्या कामामध्ये आपण त्याच्यावर नियंत्रण असण्याची गरज आहे. एका टेंडर दिल्यानंतर 1.5 वर्षामध्ये 2 वर्षाच्या आत ते काम व्हावं अशी अपेक्षा असते. कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे बरंचसं ते. परंतु काम दिल्यानंतर प्रत्येक स्टेजला त्या डेप्युटी इंजिनियरनी जाऊन ते तपासावं,
ते तपासल्यानंतर त्याची माहिती त्यांनी सर्टिफाय करून वरिष्ठांनाही कळवावी की मी पाहिलेलं आहे, दर्जा योग्य आहे, आणि वेळोवेळी हे सगळं सर्टिफिकेशनचं काम व्हावं. आणि शेवटी त्याचं जे काही पेमेंट होतं त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर ते पेमेंट त्याचं व्हावं, गुणवत्तेवर व्हावं, ही त्यातली अपेक्षा आहे. आणि हे जर काम जर उद्या कालांतराने निघाले, खोटं ह्याच्यात निघालं असेल, तर मग तो संबंधित जो अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई करावं लागेल, कारण त्यांनी सर्टिफाय केलेलं आहे हे काम त्या दर्जेचं आहे म्हणून. तेव्हा जिम्मेदारी निश्चित करणं हा एक भाग आहे. पीडब्ल्यूडीकडे विजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल नावाचं एक वेगळं स्वतंत्र विभाग आहे की ज्याच्या माध्यमातून सातत्याने त्याच्यावर गुण नियंत्रणाचं जे काम आहे ते केलं जातं. आणि त्यामुळे रस्त्याचा दर्जा चांगला राहावा हा आमचा प्रयत्न आहे. रस्त्याच्या कामाच्या वेळेसच योग्य स्लोप दिला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी न झिरपता ते पाणी स्लोपच्या माध्यमातून नालीमध्ये वाहून गेलं पाहिजे. आणि कारण पाणी पडल्यानंतर मग ते डांबर खराब होतं, खड्डे पडतात, अशा प्रकारचा विषय आहे. त्यामुळे तो एक विषय आहे. आणि हल्ली एक नवीन तंत्रज्ञान निघालं की पाणी सुद्धा त्याच्यामध्ये पोरस सिस्टमच्या माध्यमातून ते पाणी जमिनीत जातं आणि बाहेर ड्रेन आउट होऊन जातं. एक नवीन पद्धतीचं एक तंत्रज्ञान ते व्हावं. त्यामुळे जे काही नवीन गोष्टी विकसित होत चाललेल्या आहेत त्या सगळ्याचा आपण त्याचा स्वीकार आपण केलेला आहे आणि फायदा लोकांना व्हावा. आणि रस्त्याचा दर्जा हा जास्त काळ टिकावा, जेणेकरून जे पैसे त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत ते पुन्हा मग 2 वर्षांनी तोच रस्ता पुन्हा करायची वेळ येऊ नये. कारण रिसोर्सेस मर्यादित आहेत आणि मर्यादित रिसोर्सेसमध्ये सगळं करण्याकरता त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला पैसे कसे वाचवता येईल आणि राज्याचं नुकसान होणार नाही ही दक्षता घ्यावी लागते. नक्कीच तुम्ही जसं सांगितलं की रिसोर्सेस कमी आहेत, त्यामुळे नक्कीच हे एक आव्हान आहे हे सगळं करणं. तुमची ख्याती आहे की टापटीप आणि शिस्त ह्याच्या बाबतीत. तर ही जी सगळी कामं आहेत की बऱ्याचदा जे सामान्य नागरिक आहेत ते खूप वेळ लागतो या कामांना, तर ही वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी तुम्ही काही नवीन धोरणं? आता असं आहे की 2-3 कारणं नवीन जे कामाला विलंब होण्याची कारणं 2-3 होऊ शकतात. एक, कॉन्ट्रॅक्टर जर चांगला नसेल, अनुभवी नसेल, चुकीच्या माणसाचं सिलेक्शन झालं असेल तर बऱ्याचशा वेळ त्याला मर्यादा पडतात आणि मग तो ते काम वेळेवर पूर्ण करू शकत नाही. तो कोणाला तरी सबलेट करून टाकतो. सबलेट केल्यानंतर कामाची गुणवत्ता राहत नाही. हा त्याचा प्रमुख एखादं काम होऊ शकतं. जेवढी तरतूद आहे त्यामध्येच आपण आपलं काम केलं पाहिजे. हायब्रिड अॅन्युटी ही जी योजना आहे तर त्या योजनेबद्दल आधी थोडंसं सांगा आणि मग आता ती योजना कशी आहे कार्यान्वित? हायब्रिड अॅन्युटी ही जी स्कीम आहे म्हणजे राज्य शासनाचा हिस्सा त्याच्यामध्ये जवळपास 60% आणि 40% त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःचा किंवा बँकेच्या माध्यमातून त्यांनी उभा करावा. आणि त्यातून मग, कारण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सेव्हिंग आहे, शासनाला पूर्ण इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडत नाही. 40% त्याच्याकडे पैसे येतात आणि त्या पैशातून मग तो या रस्त्याचं काम होतं आणि ते पैसे मग शासन कालांतराने देत जातं. दुसरा पर्याय की मग ते बीओटी तत्वावर सुद्धा कामं आपण घेतली, टोल आकारला जातो. टोलच्या माध्यमातून सुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहेत. आणि त्यामुळे वेगवेगळे फायनान्शियल मॉडेल्स, आपण फायनान्शियल क्लोजर ज्याला म्हणू, वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो, ज्यातून आपल्याला समोरच्या माणसाला त्याचे इन्व्हेस्टमेंट असेल, कॉन्ट्रॅक्टर शासनाचा हिस्सा मर्यादित असतो आणि त्यातून सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने टोटली शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर अवलंबून न राहता अशा पद्धतीने सुद्धा पर्याय मार्ग आपल्यासमोर आहेत. वेगवेगळे जे महामार्ग होत आहेत ते या माध्यमातून होत आहेत, तसेच पूल जे आहेत ते पण आता एवढं सध्या वाहतूक किंवा रहदारी वाढली आहे की पूल हे देखील आवश्यक आहे. काही जुने पूल आहेत त्याचं पुन्हा नूतनीकरण करणं आवश्यक आहे. असं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुलांचं बांधकाम झालेलं आहे आणि म्हणून ते स्ट्रक्चरल ऑडिट हे नित्याचं झालंय, गरजेचं आहे. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की हे काही झाल्यावर करण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह मेजर, एक प्रिकॉशन म्हणून आपण अॅन्युअली हे सगळं तारखा निश्चित करा, त्याची आपण पाहणी केली पाहिजे. पाहणी करून तातडीने करण्याची गरज आहे. तर रिन्युअल आपण ब्रिजेस नवीन बांधले पाहिजेत, हा एकीकडे विषय आहे. आणि दुसरीकडे राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी नवीन मागण्या आहेत आपल्याकडे. मी टेलिव्हिजनवर रिपोर्ट पाहतो, प्रेसमधले रिपोर्ट्स पाहतो. मध्यंतरी शाळेची मुलं नदीमध्ये चालत जाताना मी पाहिली, म्हणजे त्यांची शाळा नदीच्या पलीकडे आहे. पाणी कमी जरी असलं सुरुवातीला तर धोका पावसाळ्यामध्ये कदाचित जास्त निर्माण होत असेल. मुलांना अशा ठिकाणी पाठवणे चुकीचं आहे. बोटीमध्ये सुद्धा जाणं सुद्धा धोकादायक असतं बऱ्याचशा वेळेस. त्यामुळे असे जे प्रकरणं, मला वाटतं अकोला जिल्ह्यामधलं एक उदाहरण माझ्यासमोर परवाच मी टीव्हीवर रिपोर्ट पाहिला आणि ते काम तातडीने घेण्याविषयी मी सूचना दिलेल्या आहेत. तर मुद्दा असा आहे की पुलं ही गरज आहे. लोकांना जवळून जायची इच्छा असते,
लांबचा मार्ग हे बऱ्याचशा वेळेस महाग पडतो, तिकीट महाग पडतं आणि गैरसोयीचं होतं, वेळही जातो. त्यामुळे एखादा पूल बांधल्यामुळे 2 गावं जवळ येतात, नदी आड असते, शाळेची सोय पलीकडे असते, शेती पलीकडे असते, बऱ्याचशा गोष्टी या ज्या निदर्शनास येत आहेत. आणि माध्यमांच्या ह्यातून माध्यम सुद्धा ह्याच्यामध्ये एक फार म्हणजे सोयीचं एक गोष्ट अशी आहे की त्यातून राज्यामध्ये कुठे कुठे तातडीची गरज आहे या गोष्टी सुद्धा माध्यमांनी पुढे आणलेल्या आहेत आणि ते सुद्धा आम्ही पाहतो आणि त्यातून सुद्धा जिथे तातडीची गरज आहे ते करण्याकरता विभागाला मी सूचित केलं आहे. त्यामुळे काही गोष्टी प्रायोरिटीवर घ्याव्या लागतात, नवीन पुलं घ्याव्या लागतात, काही ठिकाणी आपल्याला जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपेअर करण्याची जिथे गरज आहे ती निश्चित केलं जातं. आणि अजून एक त्यातला नवीन कॉन्सेप्ट पुलामध्ये असा आहे की आता सध्या पाण्याचं दुर्भिक्ष हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा. पाणी आडवा आणि पाणी जिरवा ही सुधाकरराव नाईक साहेब राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी ही कल्पना आणली की पाणी आपण जे पाणी समुद्रात वाहून जातं किंवा नाल्यांनी वाहून नदीमध्ये वाहून जातं ते पाणी आपल्याला थांबवता आलं पाहिजे आणि ते पाणी जमिनीमध्ये आपल्याला जिरवता आलं पाहिजे जेणेकरून पाण्याची पातळी जमिनीमध्ये आपल्याला वाढवता येईल. आणि आम्ही निर्णय घेतलेला आता की जिकडे जिकडे आम्ही पुलाची बांधकामं घेऊ त्या ठिकाणी ब्रिज आणि बंधारा त्या ब्रिज बरोबर घेतला तर त्या पुलाचा उपयोग बंधाऱ्यासाठी सारखा होऊन जातो, पाणी अडवलं जातंय. आणि ही काही उदाहरणं आम्ही त्यातली आहेत की या ठिकाणी बंधारा आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातले म्हणजे जिथे जिथे गरज आहे किंवा आवश्यकता आहे जिथे शक्यता आहे अशा ठिकाणी ब्रिज कम बंधारा असं काम करण्याची शासनाची भूमिका आहे. बरोबर. म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं की ब्रिज आणि बंधारा ही दोन्ही कामं एका आपल्या कामात होऊन जातात. आणि शिवाय पाणी अडवा पाणी जिरवा की आता पर्यावरणाचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे, त्यामुळे याचा उपयोग नक्कीच होतो. सर, इमारतींमध्ये देखील पर्यावरणपूरक इमारती व्हाव्यात, ग्रीन बिल्डिंग व्हावं, ह्यासाठी काय? असं आहे की राज्यामध्ये ग्रीन बिल्डिंगचा कॉन्सेप्ट येऊन तसे बरीच वर्ष झाली आणि सरकारमध्ये मात्र एक टाईप डिझाईनची संकल्पना होती. एखादं समजा तहसील ऑफिस एक डिझाईन केली की ती डिझाईन संपूर्ण राज्यभर आपण घेत होतो. तर मी आपल्या बैठकीमध्ये सरकारचा आर्किटेक्ट आहे, आमचा चीफ आर्किटेक्ट मुंबईमध्ये असतो, त्यांनाही बोलून घेतलं. त्यांना मी सांगितलं की आपली प्रत्येक इमारत वेगळी असली पाहिजे. म्हणजे एखादी तहसील इमारत एका तालुक्यामध्ये जर एका पद्धतीची असेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तशीच इमारत पुन्हा राहावी असं गरजेचं नाही. आपला नवीन कॉन्सेप्ट घेता आला पाहिजे. प्रत्येक इमारत युनिक असली पाहिजे, वेगळी असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांना तुमची मोनोपोली ठेवणं बरोबर नाही. तुम्ही स्पर्धेमध्ये या, प्रायव्हेट लोकांना सुद्धा यायचं असेल बिलकुल येऊ द्या आणि ज्याचं चांगलं असेल काम, ज्याची बिल्डिंग डिझायनिंग चांगली आहे, ज्याचं सर्व काम योग्य आहे आणि नवीन आम्हाला दिसतंय काहीतरी तर आम्ही त्या स्पर्धेमध्ये जो स्पर्धेमध्ये टिकेल त्याला काम देऊ आम्ही. अशा प्रकारच्या सूचना आम्ही परवा त्यांना देतो. त्यामुळे राज्यामध्ये सरकारी बिल्डिंग सुद्धा कॉर्पोरेट बिल्डिंग सारख्या आपल्या चांगल्या करता आल्या पाहिजेत ही त्याची मागची भूमिका आहे. राहिला प्रश्न ग्रीन बिल्डिंगचा, आता आपण सगळीकडे जाऊन पाहतोय की आता सोलर एनर्जीचा उपयोग करतोय. मी त्यांना म्हणलं की आता सगळीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आलंच आहे, पण विजेची कमतरता लक्षात घेता किंवा वीज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून विजेची बिलं सुद्धा भरमसाठ येत आहेत. त्यामुळे सरकारचा तो पैसा शेवटी विजेच्या खर्चामुळे चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलं तुम्ही त्याच्यामध्ये ही संकल्पना आणा आणि सोलर एनर्जीचा पॅनल्स बसवून त्या बिल्डिंग सरकारी बिल्डिंग जेवढ्या आहेत त्याला ते त्याच्यामुळे विजेचा खर्च आपल्याला बिलकुल नगण्य करता येईल किंवा झिरोवर आणता येईल. तर तोही कॉन्सेप्ट घेत आहोत. हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, जे पाणी आपलं छतावर पडतं आणि वाहून जातं ते सुद्धा जमा करून त्या ठिकाणी बोरमध्ये आपल्याला जोडता येईल, हाही प्रयत्न आपण केला पाहिजे. नॅचरल एअर आणि लाईट हा जो प्रकार आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिवसामध्ये आपल्याला लाईट लावायची गरज पडू नये, नॅचरल हवा सुद्धा त्याच्या बिल्डिंगमध्ये यावी. त्या 2-3 गोष्टी आहेत, कॉन्सेप्ट नवीन आहेत. आणि आता आर्किटेक्चरल सायन्समध्ये एवढ्या पद्धतीचा बदल होत आहे, नवीन पद्धतीने इमारती बांधल्या जात आहेत की ज्यामुळे नॅचरल एअर, लाईट, पाण्याची उपयोगिता या सगळ्या गोष्टीला आता नैसर्गिक ज्या काही आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर अधिकाधिक व्हावा आणि सरकारच्या तिजोरीवर भार कमी पडावा आणि चांगल्या बिल्डिंग्स व्हावात ही त्याची माझी कल्पना आहे. नक्कीच, कारण लोकांना एक काही सरकारी इमारती ज्या आहेत त्या टिपिकल बघायची सवय झालेली आहे. तर नक्कीच नवीन रंगामध्ये, नवीन ढंगामध्ये जर सरकारी चांगलं असलं पाहिजे आणि आकर्षक असलं पाहिजे तर ते सगळ्यांना एक काम करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये एक एन्व्हायरमेंटमध्ये बदल पडतो. एका चांगल्या इमारतीत बसलो लोकांना वाटतं बाबा कामाची एफिशियन्सी वाढते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण पाहतो की चांगल्या इमारती, चांगले ऑफिसेस असल्यानंतर तिथे बसणारा व्यक्ती थोडं अधिक काम सुद्धा करतो की तिथे बसणं प्रशस्त आहे आणि काम करायचं वातावरण चांगलं निर्माण होतं. बरोबर आहे. ह्यालाच धरून असं विचारते की ज्या महत्वाच्या इमारती आहेत तर त्यांच्या भोवती जे बाग बगीचे म्हणा किंवा लँडस्केपिंग आहे
तर ह्यावर काय आपण ते सुद्धा आर्किटेक्चरचाच एक भाग आहे. आणि अर्थात मुंबईसारख्या शहरामध्ये जागेचीच कमतरता आहे. मोठ्या शहरामध्ये जागा कमी असते, कमी जागेमध्ये इमारत बांधा आणि त्याची पूर्तता अशी करा की ज्याप्रमाणे पूर्ण एरिया FSI मिळू शकेल, हा प्रयत्न असतो. पण अजूनही जिल्हा पातळीवर तशी जागेची चणचण नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की लँडस्केपिंग, चांगल्या गार्डन्स त्या ठिकाणी डेव्हलप करणं, मला वाटतं त्याचा निश्चितच फायदा होतो त्या इमारतीचा, आणि केलंय बऱ्याच ठिकाणी आपण. बरोबर आहे. सर, हे सार्वजनिक बांधकाम खातं हे अधिकाधिक लोकाभिमुख व्हावं ह्यासाठी काही वेगळे प्रयत्न आताच? रस्त्याची अवस्था जिथे बिकट झाली आहे, खराब झालेल्या आहेत, तर अधिकाधिक बाय रोड जावं, अधिकाऱ्यांना सोबत घ्यावं, रस्त्याची अवस्था जिकडे बिकट त्या ठिकाणी तातडीने त्याला अग्रक्रम द्यावा, हा प्रयत्न आमचा निश्चित राहणार आहे. सोशल मीडियाचा वापर अधिक करता आला पाहिजे की ज्या माध्यमातून केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांच्या सूचना त्यावर घेणं. तर सोशल मीडिया हा त्यातलं एक महत्वाचं अंग झालेलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याशी सातत्य, फेसबुक आहे, ट्विटर आहे, या सगळ्या गोष्टीचा वापर डिपार्टमेंटच्या कामामध्ये कसा अधिक करता येईल हाही मी प्रयत्न करणार आहे. त्याच्या माध्यमातून लोकांची एक संवाद, एक डायलॉग राहायला पाहिजे आणि लोकांच्या सूचना ज्या असतील त्या स्वीकारायला मी तयार आहोत. कोणताही विभाग असो किंवा कोणतंही खातं असो की शासन प्रयत्न करत असतंच, पण त्यामध्ये लोकांचा सहभाग हा देखील खूप महत्वाचा आहे. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय सांगाल की लोकांनी यामध्ये कसं सहभागी व्हावं, कसं योगदान लोक देऊ शकतात? शासनाचा आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने अधिकाधिक चांगल्या सुविधा, सोयी उपलब्ध करून द्याव्यात, रस्ते चांगले दर्जाचे व्हावेत आणि चांगल्या लोकांनी या क्षेत्रामध्ये येऊन काम करावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे लोकांच्या काही सूचना असतील जरूर मला आपण कळवा. माझं फेसबुक आहे, मेल आहे, कुठल्याही ह्याच्यावर आपण जर मला कळवलं तर निश्चित मी त्याची नोंद घेईल आणि आपण केलेल्या निर्णयाचं मी स्वागतच करेन. नक्कीच सर. आपण इथे आलात, खरं तर व्यग्र वेळापत्रकातून आपल्या वेळ काढून इथे आलात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधलात. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.